हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे आलो होतो समुद्रावर गणपतीपुळेच्या. छान असा एन्जॉय केला, फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मग मम्मीचा कॉल आला होता. मग मम्मी बोलली आम्ही दर्शनाला आलो आहे, तुम्ही पटकन या. मग त्यानंतर दादा आणि मी गेले दर्शनासाठी. रांग होती आणि लाईनीमध्ये थांबलो. मग आतमध्ये गेलो, गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं. इतकं प्रसन्न वाटत होतं ना, खूप छान दर्शन घेतलं. आणि गणपती बाप्पाचा शूट मी आतून घेऊ शकले नाही, कारण की मोबाईल अलाउड नव्हता. म्हणून मी बाहेरूनच थोडासा व्हिडिओ शूट केला तुमच्यासाठी. त्यात पण प्रयत्न केला बाप्पा दिसतात आहे का, बट जी गर्दी होती, लोक दर्शन घेत होते, त्यामुळे काय दिसले नाही बाप्पा. दर्शन घेतलं, प्रसाद वगैरे घेतला, पावती केली आणि त्यानंतर मग बाहेर आलो. मम्मी बोलली या राईडमध्ये बसा, आणि शिवराजला बसायचं होतं, दादाला बसायचं होतं. मग मम्मी बोलली तू पण बस. म्हणून मग काय म्हटलं, एन्जॉय एकदाच आहे, लाईफ एकदाच आहे, जी भर के जी लो. मग त्यानंतर आम्ही बसलो या राईडवरती. समुद्राच्या असं पुढे थोडंसं असं एक राऊंड मारून यायचं, ती गाडी असती त्याच्यावरती. आणि मग नंतर त्यांनी दिली होती दादाच्या हातामध्ये की चालव म्हणून तू. काय फक्त आपली जशी टू व्हीलर असते ना, तसंच फक्त ती रेस करायची असते. आणि त्यानंतर मग परत रूमवर आलो आणि रूमवर ह्याची उपीटची ऑर्डर दिली होती, उपीट आणि चहा सकाळी नाश्त्यासाठी. म्हणून मग नाश्ता केला आणि मीच आता ड्रेस चेंज केला, कारण की मला इतकं गरम होत होतं आणि प्रचंड टेम्परेचर होतं, तापमान जास्त होतं आणि समुद्रामुळे अजून गरमी होते. मग मी ड्रेस चेंज केला आणि मग निघालो गणपतीपुळेमधून बाहेर. बाहेर निघता निघता एक स्टोर होतं, मग तिकडे आंबापोळी, फणसपोळी, रिअल काजू. काजू तर आपल्याला सगळीकडे भेटतील, पण हे जे कोकणातले जे काजू आहेत ह्याची टेस्ट एकदम रिअल आणि खूप छान लागते आपल्या दुसरीकडच्या काजूंपेक्षा, कारण की इकडेच बनतात. म्हणून त्याची टेस्ट म्हणजे काही सांगायलाच नको. आणि त्यानंतर मग निघालो पुढे. तर असं समुद्र अगदी असं जवळ, म्हणजे या साईडने गेलो की डायरेक्ट समुद्र. इतकं भारी आणि इतकं सुंदर वाटत होतं. मग त्यानंतर तिकडे पण थोडेसे फोटो वगैरे काढले. आणि हे ना ते सगळे कोकणी लोकांचं त्यांच्या बोट्स वगैरे, त्यांचे घरं होते ते, जे आतमध्ये असतात ना मासेमारी करायला, त्यांचे सगळी घरं वगैरे होती ती. आणि आता आम्हाला जायचं होतं दुसरीकडे. तर मग थोडासा रोड कितीतरी किलोमीटर वाचण्यासाठी मग ही आम्ही जेटीतून गेलो. आता नावं तर खूप अवघड होती, नावं तर काही सांगता पण येणार नाही, आणि एकदम डिफरंट नावं, काहीतरी वेगळीच नावं होती, ती पण आता मला लक्षात नाही आहे. आणि त्यानंतर मग बसलो आम्ही जेटीमध्ये. आणि जेटीमध्ये आम्ही जेव्हा मागच्या खूप वर्षापूर्वी आम्ही जेव्हा कोकणात आलो होतो, शिव आमचा तेव्हा 1 वर्षाचा होता, त्या टायमिंगला आम्ही जेटीमध्ये बसलो होतो. त्या टायमिंगलाच आम्ही कोकणात आलो होतो. तर तेव्हा आम्हाला आहे ना स्टारफिश दिसला होता. तर आत्ता पण तीच इच्छा होती दादाची आणि माझी, की आम्हाला एखादा स्टारफिश दिसल, काहीतरी जे असतात पाण्यामध्ये मासे वगैरे ते दिसतील. पण नाही, त्याचं हे इतकं जोरात होतं की त्याच्यामुळे ते जवळ येतच नाही. आणि मग डायरेक्ट हे असे सगळेजण अशी गाडी त्याच्यामध्ये लावतात, जेटीमध्ये टाकतात आणि आपण वरती जाऊन बसायचं. ह्याच्यामुळं ना खूप किलोमीटर वाचतं. जे आपल्याला घाट पार करून जायला लागतात ना असे गोल 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 गोल, ते इतके वाचतात. आणि हे सगळं ते ऑपरेट करतात. आणि त्याचं वजन तर इतकं, आता तुम्ही विचार करा, इतक्या ह्या सगळ्या गाड्या, परत लोक वगैरे, हे ते कसं ते सहन करत असेल. आणि खूप मोठी जेटी होती ती, खूप मोठी. आणि म्हणजे आम्ही बसलो आणि मी व्हिडिओ वगैरे काढवते, तर समोरच्या साईडला तुम्ही बघा, तिकडे आम्हाला ही जेटी तिकडे न्यायची होती. तर लगेच मग आम्ही तिकडे आलो पण, म्हणजे इतक्या फास्ट. आणि आपण जर का तसं गाडीने हे करायला गेलो तर तुम्हाला सांगते 1 ते 1.5 तास लागतो. आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. आम्ही तर फुल एन्जॉय करत होतो. आणि समुद्राच्या आम्ही डायरेक्ट मध्यभागी गेलो होतो.
इतकं सुंदर वातावरण होतं ना. आणि समुद्राची किनार वेगळी आणि आतमध्ये गेलो ना की डायरेक्टली असं एवढं मोठं खोल. त्यानंतर मग जेटी बाहेर काढली, बाहेर उतरलो, जेटीमधून गाडी काढली आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. आणि आता आम्हाला आहे ना कर्दे बीचवर जायचे. तिकडे रिसॉर्ट आहे, मग आता आम्हाला कर्दे बीचवर जायचे. तर तिथं पण पोचायला आम्हाला इतका उशीर झाला की. आणि हे बघा, हे जे दिसतात आहे ना, हे असे मच्छी मारून असे घरोघरी जाऊन असे विकतात. आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा एका जेटीमध्ये जायचं होतं. इथून पण आमचं 1.5-2 तास ह्या जेटीमुळं वाचणार होते. आणि इतका पाऊस होता की आम्ही खालीच उतरलो ना. डायरेक्ट गाडी आतमध्ये घेतली आणि मग उतरलो. तर आम्ही सगळं वल्लो झालो होतो. आणि मागच्या व्ह्यूपेक्षा हा व्ह्यू तुम्ही बघा कसा दिसतो. थोडंसं ऊन आलेलं आहे आणि पाऊस चालू आहे, मोठा समुद्र. मी तर फुल भिजले होते, म्हणजे फक्त गाडीतून येऊन वरती यायला इतकं भिजले होते की बस. पण आणि मागच्या जेटीपेक्षा या जेटीमध्ये आम्ही खूप लवकर पोचलो, कारण की ह्या जेटीमध्ये इतकी गर्दी पण नव्हती, लोड पण नव्हता. आणि इथून पोचलो आणि समोर लगेच आलो पण. ह्याच्यामुळं पण आमचे 1.5 तास वाचले. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.